श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून मी माझ्या आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण देवघराचे स्वरूप कसे असावे हे थोडक्यात पाहणार आहोत. आपले देवघर हे 3 ते 5 पायऱ्याचे असावे. सर्वात वरच्या पायरीस महाराजांची मूर्ती किंवा महाराजांचा फोटो असायला हवा. दुसऱ्या पायरीवर डावीकडे तुळजाभवानीचा टाक असायला हवा. त्याच पायरीवर इष्टदेवतेचा म्हणजे खंडोबाचा टाक असायला हवा. तिसऱ्या पायरीवर गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, महादेवाची पिंड, नाग, नंदी विहिरीत बरं का. त्यानंतरच्या चौथ्या पायरीवर शंख, घंटा एवढे देव असावेत. चौथ्या पायरीवर पित्र ठेवावेत म्हणजेच पित्राचे टाक असतील तर ठेवावेत. त्यानंतर 5व्या पायरीवर आपण महामृत्युंजय यंत्र असेल, कुबेर यंत्र असेल तर ते ठेवावेत. आणि त्यानंतर जी जागा शिल्लक असते त्या जागेवर आपण नैवेद्य दाखवावा. अजून एक लक्षात घ्या सर्वांनी, पित्राचा टाक यामध्ये स्वर्गवासी आई वडिलांचाच टाक ठेवावा बरं का. पुरुष वडील आधी गेलेले असतील तर फक्त त्यांचाच टाक ठेवावा. आई नंतर गेल्यास तिचा टाक ठेवू नये. जर आई सवाष्ण गेली असेल तरच आईचा टाक ठेवावा, अन्यथा आई सवासन गेली नसेल तर आईचा टाक ठेवायचा नाही. पितरांचे म्हणजेच भाऊ, काका, बहीण, मुलगा यांचे टाक ठेवायचे नाहीत. वडील गेलेले असल्यास आधीच्या आजोबांचे टाकात भर घालून तो टाक वडिलांच्या नावाने पुजावा. देवघरात अधिक पितराचे टाक ठेवायचे नाहीत, थोडकेच ठेवावे. देवघरामध्ये जी आपण घंटा वापरतो त्या घंटेला नागाचं चित्र नको आहे. हनुमानाचं, गरुडाचं चित्रसुद्धा नको आहे. फक्त साधं देवघंटा, देवासाठी जी आपण घंटा वापरतो तीच घंटा असायला हवी. त्या घंटेच्या वर बरेच प्रकारचे वेगवेगळे चित्र असतात, ते चित्र असायला नको आहे. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे समोरासमोर मांडू नये. पैसे, धन देवाऱ्यामध्ये ठेवायचे नाहीत. यंत्र ही देवतांची आसने असतात म्हणून यंत्र ठेवायला काही हरकत नाही. यंत्र आपण उभी न ठेवता जमिनीला सलग ठेवावीत, म्हणजे जमिनीला असं सपाट ठेवावीत, जमिनीशी समांतर मांडावीत. देव्हाऱ्यात शंकराची मूर्तीसुद्धा ठेवायला नको आहे. हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सर्वांना सांगितलं आहे. जर तुम्ही महादेवाची फोटो किंवा शंकराची मूर्ती आपल्या मंदिरामध्ये ठेवलात तर ते समशानावत होईल. म्हणून महादेवाची, शंकराची मूर्ती, मोठी मूर्ती आपल्या मंदिरामध्ये ठेवायची नाही. फक्त महादेवाची पिंड आपण ठेवायला हवी. गायत्री मातेचा फोटो किंवा मूर्ती नसावी, कारण त्यांच्या घरात पावित्र्य खूप सांभाळावे लागते. म्हणून गायत्री मातेचा फोटोसुद्धा मंदिरामध्ये ठेवायचा नाही. मातेचे स्वरूप परकोटीचे असते, पवित्र असते. आपल्याला तेवढं सोवळं ओळ करायला जमत नाही, म्हणून आपण गायत्री मातेचा फोटो किंवा मूर्ती आपल्या मंदिरामध्ये ठेवायची नाही. देव्हाऱ्यात म्हसोबासुद्धा पूजायचा नाही. कुलदेवतेची कृपा छत्र कुटुंबात राहत नाही, म्हणून म्हसोबाची पूजासुद्धा देवाऱ्यामध्ये करायची नाही. देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये सुद्धा, शोभेसाठी शोकेसमध्ये सुद्धा ठेवायच्या नाहीत. तसं जर आपण केलं तर देवसुद्धा आपली शोभा करत असतात. कुठंही देव शोभेसाठी हॉलमध्ये ठेवले जातात, त्या ठिकाणी हार घातली जातात, त्या ठिकाणी देवासमोर काही ठेवलं जातं, लायटिंग वगैरे केलं जातं. तसं करणं बरोबर नाही, तसं आपण करायचं नाही. आपल्या मंदिरातच सकाळ संध्याकाळ आपण नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवायला हवा. जसं आपण सकाळी उठल्यापासून चहा घेतो, नाश्ता करतो, जेवण करतो, तशा पद्धतीनंच आपण देवाच्या मंदिरामध्ये असणाऱ्या देवांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा. जे कुटुंब देवांना म्हणजेच महाराजांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात त्यांच्या जीवनात अन्नाची कधीच कमतरता पडत नाही. घरात बरकत राहते, अन्नाचे दोष नाहीसे होतात. तसेच त्यांच्या कुटुंबाचे प्रश्नसुद्धा सोडवण्यासाठी मदत होत असते. महाराज जसं आपल्या घरी असल्यानंतर आपण दिवसभर उपाशी राहतो का? नाही राहत. तसंच आपण जसं जेवण करतो तसंच आपण आपल्या महाराजांना सुद्धा नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे. महाराजांना उपाशी ठेवून चालते का? म्हणून आपण सकाळ संध्याकाळ जे काही स्वयंपाक करू, जे काही आपण जेवण करू, चहा पिऊ, ते सर्व काही महाराजांना दाखवायचं. महाराजांना उपाशी ठेवायचं नाही. जो काही आपण नैवेद्य महाराजांना दाखवू त्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरू नका.
अशा प्रकारे सर्वांनी नित्य नियमाने देवाऱ्यातील देवांची पूजा करावी, नैवेद्य दाखवावा, आरती करावी, धूप दीप ओवाळावा. अशा पद्धतीने सर्वांनी पूजा अर्चा नियमित करावी. बघा 40 दिवसाच्या नंतर तुमच्यामध्ये आणि तुमच्या घरातल्या वातावरणामध्ये खूप फरक तुम्हाला जाणून येईल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.